नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात काही आव्हानं असतात, बरोबर? पण विचार करा, एका प्राचीन सूत्रामध्ये आपल्या आजच्या मोठ्यात मोठ्या समस्यांवर मात करण्याचा एक स्पष्ट मार्ग दडलेला असेल तर? चला, आज त्याच सूत्राबद्दल जाणून घेऊया. बघा, या 4 गोष्टी आहेत ज्यांचा सामना जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी करावा लागतो. दारिद्र्य म्हणजे केवळ पैशाची नाही तर कोणत्याही गोष्टीची कमतरता. दुर्गती म्हणजे दुःख आणि संकट. अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव आणि सतत वाटणारी भीती. पण एका प्राचीन ग्रंथामध्ये यावर एक थेट उपाय सांगितला आहे. ते सूत्र म्हणजे हा संस्कृत श्लोक. वरवर पाहता कदाचित हा कठीण वाटेल, पण यात आपल्या आयुष्यातल्या त्या 4 मोठ्या समस्यांवर 4 सोपे उपाय दडले आहेत. चला तर मग एक एक करून ते समजून घेऊया. तर पहिली गोष्ट आहे दारिद्र्य नाशनम दानम. म्हणजे दारिद्र्य किंवा कोणत्याही प्रकारची कमतरता दूर करण्याचा उपाय आहे दान, देण्याची वृत्ती. यामागे खूप खोल विचार आहे. जेव्हा आपण काही देतो तेव्हाच आपल्याकडे समृद्धी यायला जागा मोकळी होते. यामुळे फक्त आर्थिक उणीवच नाही तर पुण्यसुद्धा मिळतं. आता दुसरी समस्या आहे दुर्गती म्हणजे दुःख किंवा वाईट परिस्थिती. यावर उपाय काय? तर शीलम दुर्गती नाशनम. शील म्हणजे आपलं चारित्र्य, आपलं चांगलं वागणं, आपलं चांगलं आचरणच एक प्रकारे आपलं संरक्षण करतं आणि आपल्याला मोठ्या संकटांपासून वाचवतं. तिसरी समस्या आहे अज्ञान, आणि यावरचा उपाय आहे अज्ञान नाशिनी प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे खरं ज्ञान, खरी समज. फक्त योग्य ज्ञान आणि विवेक बुद्धीच आपल्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर करू शकते. आणि शेवटची चौथी समस्या म्हणजे भय, भीती. यावर उपाय आहे भावना भयनाशिनी. इथं भावना म्हणजे श्रद्धा, भक्ती किंवा एका उच्च शक्तीवर असलेला विश्वास. हीच भावना मनातून सगळ्या प्रकारची भीती काढून टाकायला मदत करते. तर मग हे आहेत ते 4 स्तंभ: दान, शील, प्रज्ञा आणि भावना. हे फक्त 4 वेगवेगळे नियम नाहीत, तर एकमेकांशी जोडलेली एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे, जी आपल्याला आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीकडे घेऊन जाते. आता हे सगळे जाणून घेतल्यावर एक प्रश्न उरतोच की हे जे 4 स्तंभ आपण पाहिले, यातला असा कोणता एक स्तंभ आहे ज्याला आपण आजपासून मजबूत करायला सुरुवात करू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?